विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकं असताना पोलिसांच्या हातात लाठ्या का होत्या? लोकशाहीत प्रश्न विचारण्याची शिक्षा लाठीचार्ज असू शकते का? आणि दिल्लीत जे घडलं ते उद्या देशातील कोणत्याही आंदोलनाचं भविष्य ठरू शकतं का? आज आपण पाहणार आहोत असा व्हिडिओ जो पाहिल्यानंतर प्रत्येक नागरिक स्वतःलाच एक प्रश्न विचारेल. लोकशाही मजबूत होत आहे की कमकुवत? आज देशभरात चर्चेचा विषय ठरलेली एक धक्कादायक घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. चलो संसद आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा तसेच अश्रुधुराचे गोळे डागल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रश्न असा उपस्थित होत आहे की विद्यार्थ्यांवर एवढ्या कठोर कारवाईची खरंच गरज होती का? की संवादातून हा प्रश्न अधिक शांततेने सोडवता आला असता? लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. त्याचवेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावरही असते. त्यामुळे या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. या घटनेनंतर देशभरात राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांनी पोलिसांच्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, तर प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे. लोकशाहीमध्ये मतभेदांचा सामना लाठीने व्हावा की संवादाने? विद्यार्थ्यांचा आवाज दाबला गेला का की परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती? या संपूर्ण प्रकरणाची सत्यता आणि अधिकृत माहिती समोर येणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीचीच खात्री करा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आम्ही तुम्हालाच विचारतो. दिल्ली पोलिसांची ही कारवाई तुम्हाला योग्य वाटते का? तुमच्या मते अशा परिस्थितीत प्रशासनाने कोणती भूमिका घ्यायला हवी होती? तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर फॉलो, लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि निर्भीड जनता न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. निर्भीड जनता न्यूज, सत्याची निर्भीड जाणीव. धन्यवाद.